नमस्कार, आपण पाहत आहात पुणे लाईव्ह न्यूज। पाहुयात आज दिवसभरातील ठळक घडामोडी। पिंपरी चिंचवडच्या स्थानिक दहशतवाद विरोधी पथकाने बांगलादेशी पती पत्नीला गडमधून अटक केली आहे। दोघेही गेल्या 8 दिवसांपासून चाकण तालुका खेडजवळील आळंदी फाटा या ठिकाणच्या हॉटेलमध्ये कामगार बनून काम करत होते। टिंकू चौधरी वय वर्ष 31 आणि खादीजा खातून वय वर्ष 24 दोघेही सध्या राहणार साईराज लॉजिंग आळंदी फाटा मेदनकरवाडी तालुका खेड जिल्हा पुणे, मूळ राहणार छालचुरा पोस्ट रानटिया जिनेगती थाना जिल्हा शेरपूर राज्य ढाका देश बांगलादेश अशी अटक करण्यात आलेल्या दोघांची नावे आहेत। दोघांकडे बनावट आधार कार्ड आणि निवडणूक ओळखपत्र आढळले आहे। दोघांना चाकण पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले आहे। चाकण शहराची औद्योगिक नगरी म्हणून ओळख आहे। याच औद्योगिक नगरीत गेल्या काही दिवसांपासून बांगलादेशी नागरिक बेकायदा राहत असल्याचं वारंवार उघड झाले आहे। पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाची हद्द असलेल्या आळंदी फाटा येथे हॉटेलमध्ये कामगार बनून बांगलादेशी टिंकू चौधरी आणि खादीजा खातून वास्तव्य करत होते। ते गेल्या 8 दिवसांपूर्वीच त्या हॉटेलमध्ये आले होते। त्याआधी ते हैदराबादमध्ये 1 ते 2 वर्षांपासून राहत असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे। दोघांकडे वोटर आयडी आणि आधार कार्ड आढळले आहे। पोलिसांच्या तपासात ते बनावट असल्याचे उघड झाले। आळंदी फाटा या ठिकाणच्या हॉटेलवर 2 बांगलादेशी पती पत्नी वास्तव्य करत असल्याची माहिती स्थानिक दहशतवाद विरोधी पथकाला मिळाली होती। याबाबतची माहिती मिळताच पोलिसांनी सोमवारी 23 डिसेंबर 2024 रोजी रात्री घटनास्थळी धाव घेऊन खात्री करून दोघांकडे चौकशी केली। चौकशीमध्ये ते बांगलादेशी असल्याचे निष्पन्न झाले। दोन्ही बांगलादेशी नागरिक बेकायदेशीररित्या भारतीय प्रजासत्ताक गणराज्यात वास्तव्य करत असल्याने चाकण पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता 2023 ची विविध कलमे व परकीय नागरिक कायदा 1946 कलम 14A, B, 14C, पारपत्र अधिनियम 1967 चे कलम 12(1)C व पारपत्र भारतात प्रवेश नियम 1950 चे कलम 3A या कलमान्वये चाकण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। दहशतवादी विरोधी पथक ATC शाखेला गुप्त माहिती मिळाली की चाकण पोलीस ठाणे हद्दीतील आळंदी फाटा येथील साईराज लॉजिंगमध्ये बांगलादेशी नागरिक पुरुष व महिला असे सफाई कामगार म्हणून काम करत आहेत। त्यानंतर साईराज लॉजिंगमध्ये जाऊन पोलिसांनी विचारपूस केली असता त्यांनी त्यांचे नाव टिंकू चौधरी वय वर्ष 31 व महिलेने तिचे नाव खादीजा खातून वय वर्ष 24 दोघेही राहणार साईराज लॉजिंग आळंदी फाटा मेदनकरवाडी तालुका खेड जिल्हा पुणे असे असल्याचे सांगितले। त्यांच्या ओळखपत्रांची पडताळणी केली असता सदरची ओळखपत्रे बनावट असल्याचे प्रथमदर्शनी खात्री झाली। त्यानंतर त्यांचे मूळ वास्तव्याचे ठिकाण बांगलादेशी नागरिक असल्याचे निष्पन्न झाले। त्यांची बोगस ओळखपत्रांवर असलेली नावे खरी असली तरी पत्ता बोगस असल्याचे निष्पन्न झाले आहे। बांगलादेशातील त्यांचा मूळ पत्ता गाव छालचुरा पोस्ट रानटिया जिनेगती थाना जिल्हा शेरपूर राज्य ढाका देश बांगलादेश असा आहे। भारत प्रजासत्ताक गणराज्यात बेकायदेशीर प्रवेश करून चाकण पोलीस ठाण्याच्या हद्दीत वास्तव्य करत असलेल्या संबंधित दोन्ही बांगलादेशी नागरिकास पोलिसांकडून अटक करण्यात आली असल्याची माहिती चाकणचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रमोद वाघ, तपास पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रसन्न जऱ्हाड यांनी दिले। खेड तालुक्यात मंगळवारी 24 डिसेंबर 2024 रोजी देखील सकाळी दाट धुक्याचा अनुभव नागरिकांनी घेतला। शिंदे वासुली कोरेगाव भीमा नदी परिसरातील सकाळी धुक्याची दृश्ये खेड तालुक्यातील पुणे लाईव्हचे दर्शक संदेश वाळके यांनी कॅमेराबद्ध केली आहेत। मागील 3 ते 4 दिवसांपासून पडणाऱ्या धुक्यामुळे थंडीचा कडाका काहीसा कमी झाला आहे। त्यातच दिवसभर ढगाळ हवामान राहत आहे। पुढील आठवडाभर वातावरण ढगाळ राहण्याबरोबरच धुके पडण्याचा अंदाज वेधशाळेने वर्तवला आहे। पूर्व मध्यम बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र सक्रिय झाले आहे। त्याने हवामानामध्ये बदल झाला असून मंगळवारी 24 डिसेंबर रोजी देखील दिवसभर अधिकतर वेळ ढगाळ वातावरण राहिले। थंडी मागील 2 दिवसांपासून कमी झाली। आणखी काही दिवस ढगाळ हवामान राहण्याची शक्यता आहे। मंगळवारी 24 डिसेंबर रोजी सायंकाळी 7 नंतर थंडीचा जोर काही प्रमाणात जाणवला। दरम्यान ढगाळ हवामान आणि धुक्याचा काही पिकांवर विपरीत परिणाम होत असल्याचे शेतकरी सांगत आहेत। निमगाव खंडोबा तालुका खेड येथील ग्रामपंचायतच्या उपसरपंचपदी संतोष काळूराम शिंदे यांची बिनविरोध निवड करण्यात आली। कृषी कन्यांकडून मांजरेवाडी गावात राष्ट्रीय शेतकरी दिवस साजरा करण्यात आला। यावेळी ग्रामस्थ व शेतकरी यांना मार्गदर्शन करण्यात आले।
शिवसेना ग्राहक संरक्षण कक्ष पुणे जिल्हा व खेड तालुका यांच्या वतीने राजगुरुनगर येथे राष्ट्रीय ग्राहक हक्क दिन पदयात्रा, जनजागृती अशा कार्यक्रमांनी साजरा करण्यात आला। शिवसेना ग्राहक संरक्षण कक्ष अंकाचे प्रकाशन देखील करण्यात आले। ओळख श्री ज्ञानेश्वरी एक परिवार आणि श्री ज्ञानेश्वर महाराज चरित्र समिती आळंदी यांच्या वतीने खेडचे नवनिर्वाचित आमदार बाबाजी काळे व वडगाव शेरीचे नवनिर्वाचित आमदार बापूसाहेब पठारे यांचा आळंदीत जाहीर सत्कार करून मानपत्र प्रदान करण्यात आले। कळूस चाकण रस्त्याचे चाकण महाविद्यालय येथील बंद असलेले काम पुन्हा सुरू झाले आहे। सांडपाणी, गटर पाईपलाईन व घाटमाथा यामुळे असलेला ब्लाइंड स्पॉट काढण्याचे काम होणार असल्याचे सार्वजनिक बांधकाम विभाग व चाकण नगर परिषद प्रशासन यांनी सांगितले आहे। आता हे काम तातडीने होईल आणि पाण्याची वितरण व्यवस्था, पाईपलाईन काम देखील लवकर होईल अशी अपेक्षा नागरिक व्यक्त करत आहेत। लोकप्रतिनिधी, पदाधिकारी आणि प्रशासकीय अधिकारी कर्मचारी यांनी समन्वयाने तालुक्यातील सर्वसामान्य जनतेची कामे करून तालुक्यातील सर्वांगीण विकासाला चालना दिली पाहिजे, यासाठी प्रशासनाला सर्व सहकार्य करणार असल्याचे प्रतिपादन आमदार बाबाजी काळे यांनी राजगुरुनगर येथे केले। खेड महसूल अन्न नागरी पुरवठा विभाग, अखिल भारतीय ग्राहक पंचायत खेड तालुका यांच्या संयुक्त विद्यमाने खेड पंचायत समितीमध्ये राष्ट्रीय ग्राहक दिन साजरा करण्यात आला। पंचायत समितीत विविध शासकीय विभागाच्या जनतेसाठी जनजागृती माहितीपर स्टॉलचे उद्घाटन आमदार बाबाजी काळे यांनी केले। या प्रसंगी प्रांत अनिल दौंडे, तहसीलदार ज्योती देवरे, गट शिक्षण अधिकारी अमोल जंगले, नायब तहसीलदार राम बिजे आदींसह प्रशासनातील सर्व अधिकारी उपस्थित होते। कुणी टाकलाय? सोसायटीतल्या लोकांनी आणून टाकलाय, हॉटेलमधल्या माणसाने आणून टाकलेला आहे, पण त्याला एवढं वाटलं नाही की सकाळी लोक फिरायला जाणार। म्हणजे हा जो काही बेजबाबदारपणा आहे तो पण निगडीत असतो त्या सगळ्या गोष्टीशी। तरी सर्व पुढे उपस्थित असलेल्या सर्व सन्माननीय श्रोतावर्गांना मी एकच विनंती करत, आपण ग्राहक म्हणून आपल्या अधिकाराचा ज्या वेळेस आदर करत असेल किंवा कायद्याचा बडगा उडत असेल, त्याच वेळेस आपणही दुसऱ्यांना ज्या काही सेवा देत असतो त्याही आपण तेवढ्याच आपल्या चांगल्या पद्धतीने दिल्या पाहिजेत। कुठल्याही पद्धतीची बनावट, भेसळ किंवा चुकीच्या पद्धतीनं किंवा कमी मोबदल्यामध्ये किंवा जे नॉर्म्स ठरवलेले आहेत त्याच्या ते न त्याचा वेगळ्या पद्धतीनं देऊ नये। आणि अशा पद्धतीने समाजामध्ये ग्राहक संघटना उभी राहत आहे आणि आपलं जे काही मालक, ग्राहक किंवा खरेदी विक्री करणार त्यांचं जे नातं आहे असं सुदृढ होणार। कुठलाही एक घटक मी नुसतं भांडतच गेलो, मी प्रत्येक वस्तू घेतली मी भांडतच राहिलो तर मग मला काही न्याय मिळेल का नाही सांगता येईल। जे काय विक्री करणार त्यांनी पण म्हणलं पाहिजे की आपण म्हणतो ना 10 रुपयाचा एखादी घेतली वस्तू मोडली ती मग अरे 10 रुपये मी नाही मीच आहे, आपल्याला ऐकावं लागतं। आपण 10 रुपयाची घेतली, आपण 20 रुपयाची घेतली असतं तर टिकलं असतं। ते साधं असतं। लहान मुलांचं डोक्यात घालायचं बॅट घेतला तर 10 रुपयाचा मोडला तिथं नाही ते तसलंच आहे, ते तात्रच असतं। तुम्ही काही 25 रुपयाची घेतला असतं तर टिकलं असतं 6 महिने असं। म्हणजे ज्या वेळेस आपण एखादी वस्तू किंवा एखादी सेवा घेत असतो, नुसती वस्तूच नाही तर सेवा पण आहे, ते घेत असताना ज्या दर्जाची मिळणं गरजेचं आहे त्या दर्जाची मिळाली की नाही हे पाहणं गरजेचं आहे। आणि जर ती मिळाली नाही तर त्याच्याविषयी आपण योग्य त्या न्यायालयामध्ये योग्य त्या संघटनेकडे दाद मागितली पाहिजे। सर्व आपण सुजाण नागरिकांनी समाजातल्या प्रत्येक घटकापर्यंत या ग्राहक संघटनेचं चळवळीचं सगळं स्वरूप खाली जाऊ द्यावं। चाकण ग्रामीण रुग्णालय येथे रुग्ण कल्याण समितीसह चाकण उपजिल्हा रुग्णालय बांधकाम तसेच प्रस्तावित महिला रुग्णालय बांधकामाच्या अनुषंगाने बैठक घेण्यात आली। खेड तालुक्याचे आमदार बाबाजी काळे यांच्या अध्यक्षतेखाली सदरची बैठक पार पडली। यावेळी रुग्ण कल्याण समिती अंतर्गत विविध विषयांना मान्यता देण्यात आली। तदनंतर उपजिल्हा रुग्णालय संपूर्ण आराखडा आमदार बाबाजी काळे यांना कार्यकारी अभियंता मिलिंद बारभाई, उप अभियंता संजय मुरकुटे, कनिष्ठ अभियंता भाग्यश्री गिरी, वास्तू विशारद राहुल शेळके यांनी सादर करून सर्व बारकावे सांगितले। त्यानंतर त्यात महत्त्वाचे बदल आमदार बाबाजी काळे व जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर नागनाथ यंपल्ले यांनी सुचविले असून डॉक्टर यंपल्ले यांनी 100 बेड उपजिल्हा रुग्णालयाच्या बरोबर नर्सिंग कॉलेज देखील मंजूर होते अशी माहिती दिली।
तसेच कामात हलगर्जीपणा खपवून घेतला जाणार नाही, काम चांगले प्रतीचे झाले पाहिजे असे आमदार बाबाजी काळे यांनी उपस्थित अधिकारी व ठेकेदार यांना सांगितले आहे। नवीन उपजिल्हा रुग्णालय येथे आणखी 100 बेड असे 200 बेड उपजिल्हा रुग्णालय तसेच 100 बेड महिला रुग्णालय असे एकूण 300 बेड रुग्णालय करण्यासाठी मी पाठपुरावा करणार आहे असे आमदार बाबाजी काळे यांनी सांगितले। यावेळी रुग्ण कल्याण समिती सदस्य ॲडव्होकेट निलेश कड, चाकणचे वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर सचिन कांबळे, चाकण नगर परिषदेचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते। चाकण ग्रामीण रुग्णालयामध्ये रुग्ण कल्याण समितीची आढावा बैठक या ठिकाणी होती आणि त्या आढावा बैठकीच्या निमित्तानं या ठिकाणी जिल्हा शल्य चिकित्सक त्याचबरोबर या ठिकाणचे सर्व अधिकारी, PWDचे कार्यकारी अभियंता, नंतर डेप्युटी इंजिनियर आणि कॉन्ट्रॅक्टर या ठिकाणी नवीन काम सुरू होत आहे त्याचासुद्धा आढावा घेऊन पाहणी करण्यात आली आणि या सर्व गोष्टीतून भविष्यकाळामध्ये आत्ता जे 100 बेडचं या ठिकाणी ग्रामीण रुग्णालय होते, डॉक्टर अमोल कोल्हे यांच्या प्रयत्नानं आजपर्यंत या ठिकाणी प्रयत्न झाला। भविष्यकाळामध्ये या ठिकाणी निलेश कड असतील आणि चाकणमधील सर्वच आजी माजी पदाधिकारी असतील आणि तालुक्यातील सर्वांचा विचार घेऊन भविष्यात 200 बेडचं या ठिकाणी रुग्णालय होणं अपेक्षित आहे आणि त्या दृष्टीनं सुद्धा या मीटिंगमध्ये चर्चा झाली आणि तशा पद्धतीचा प्रस्ताव तातडीनं या ठिकाणी देण्याचं ठरलेलं आहे। आत्ताच अधिवेशन चालू असताना महिलांसाठी 100 बेडचं रुग्णालय त्यासाठी सुद्धा पत्रव्यवहार झालेला आहे आणि त्यासुद्धा जागेची पाहणी आज सर्व अधिकाऱ्यांसमेत या ठिकाणी झाली आणि रुग्ण कल्याण समितीचे बहुतांशी सदस्य या मीटिंगला हजर होते आणि त्या माध्यमातून भविष्यकाळात एक सुसज्ज रुग्णालय आपल्या खेड तालुक्यातील आणि चाकण पंचक्रोशीतील जनतेला या ठिकाणी लवकरच अद्ययावत होईल अशी अपेक्षा आहे आणि त्या दृष्टीनं आमची वाटचाल चालेल। चाकण नगर परिषद व औद्योगिक क्षेत्रात होणारी वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी व आमदार बाबाजी काळे यांनी सविस्तर चर्चा केली। पुणे नाशिक राष्ट्रीय महामार्ग तसेच तळेगाव शिक्रापूर महामार्ग जो आता राज्य सरकार विकसित करणार आहे त्याबाबत चर्चा करण्यात आली। तसेच अन्य जोड रस्ते यावर योग्य नियोजन करून MIDC 110 मीटर रुंद रस्ता काम देखील लवकर मार्गी लावण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभाग यांनी समन्वय साधून कामांना गती द्यावी अशा सूचना आमदार बाबाजी काळे यांनी कार्यकारी अभियंता यांना चाकण येथे आढावा बैठकीदरम्यान दिल्या आहेत। वाहतूक कोंडीने जनता हैराण असून राष्ट्रीय महामार्ग कार्यालय फक्त अतिक्रमण कारवाईचा फार्स करत असून मुळात एलिव्हेटेड रस्त्याचे काम कधी करणार याबाबत स्पष्टता देत नाही। लवकरच त्यांचा आढावा घेतला जाईल आणि रस्ते प्रशस्त करण्यासाठी व प्रस्तावित नवीन रस्त्यांच्या कामासाठी पाठपुरावा करणार असल्याचे आमदार बाबाजी काळे यांनी चाकणमध्ये माध्यमांशी बोलताना सांगितले। MIDC आणि इथली रहदारी मोठी असल्यामुळे ट्रॅफिकच्या समस्येसंदर्भात सुद्धा कार्यकारी अभियंते आणि इतर अधिकाऱ्यांसमवेत चर्चा झाली। त्या दृष्टीनं भविष्यात ही ट्रॅफिक दूर करण्यासाठी सर्व अधिकारी यांची आढावा बैठक येत्या 8 दिवसामध्ये घेण्याचं ठरलेलं आहे आणि त्या आढावा बैठकीच्या माध्यमातून ट्रॅफिक मुक्त या ठिकाणी चाकण करण्याचा निर्णय प्राथमिक स्वरूपात आमचं झालेलं आहे। त्या दृष्टीनं वाटचाल सुरू झाली। चाकण शिक्षण मंडळाच्या नवोन्मेष विद्या मंदिर येथे दिनांक 23 व 24 डिसेंबर रोजी क्रीडा दिन साजरा करण्यात आला। श्री शिवाजी विद्या मंदिर आणि कनिष्ठ महाविद्यालय चाकण या प्रशालेत जनता शिक्षण संस्था क्रीडा महोत्सव 2024 या संस्थांतर्गत क्रीडा स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या। या स्पर्धेमध्ये पुणे जिल्ह्यातील एकूण 22 प्रशालांनी सहभाग घेतला।
यामध्ये सहभाग घेणं आणि मुलींचे संघ अशा प्रकारे उत्कृष्ट अशा प्रकारचा खेळ करत पुढे येणं आणि यातून आयोजन करून प्रत्येक खेळाडूला वेगवेगळ्या खेळामध्ये सहभाग नोंदवून त्यामुळे संस्थेचे खरोखर आभार. विकसित होत नजरेनं काम अत्यंत गोष्टीच्या अपेक्षेचा आहे. नमस्कार, आपण पाहत आहात पुणे लाईव्ह न्यूज.